हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता आम्ही श्रीवर्धन पेठ पूजा करून निघालो आहोत दिवे आगरच्या दिशेने. सो मध्येच आम्हाला त्याचा मोस्ट ब्युटिफुल असा बीच लागला होता, म्हणजे आरवी बीच. म्हणजे खूपच मी आता इकडचा हरिहरेश्वर बीच, श्रीवर्धन बीच, दिवे आगर बीच याच्यापेक्षा जो मला आवडला होता तो आरवी बीच होता. लेस क्राउडेड बीच आहे आणि खूप शांत वाटलं आहे बीचवर येऊन. आणखी मी दिवे आगर बीचला गेले, तिकडे क्राऊड खूप होता, त्या कारणाने खूप क्राऊड कमी होतं. तर तुम्ही शांततेसाठी इकडे यायचं असेल तर तुम्ही इकडे बसू शकतात. आणि हा दिवे आगरपासून थोड्याच किलोमीटरवर आहे, हार्डली 4-5 किलोमीटर असतील. बघू शकतात सुंदर असा आरवी बीच आहे. आता मी ह्या बीचच्या व्ह्यू पॉईंटवर आलोत. हे बघा रोड आणि हा व्ह्यू पॉईंट खूपच भारी वाटतं आहे. आता आपण आलो आहे दिवे आगरमध्ये. उत्तरेश्वर मंदिर आहे महादेवाचं, बघू शकतात. चिऱ्यांचं बांधकाम ह्या मंदिराला, खूप प्राचीन हे मंदिर आहे. दिवे आगरमधली 3 मंदिर आपण फिरणार आहोत, ते म्हणजे उत्तरेश्वर महादेव मंदिर, रूपनारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिर. त्यापैकी हे उत्तरेश्वर मंदिर, हे शंकर हे महादेवाचं मंदिर आणि त्यासमोर होतं ते हनुमानाचं मंदिर, आणि हे आहे ते कालभैरवाचं मंदिर आहे. आणि मंदिरात चारही बाजूला दीपस्तंभ आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये. तर इकडे असं खाली वाकून जावं लागतं, बघू शकतात. आजूबाजूला चिऱ्यांचं बांधकाम आहे, सुंदर असे मंदिर आहे. आता आपण जाऊया दिवे आगर बीचला. बघू शकतात ही बाग केलेली आहे. टुरिस्टसाठी खाण्यासाठी पण सोय आहे, तुम्हाला भेटू शकते इकडे. आता क्राऊड तर खूप होता, कारण की पार्किंगमध्येच खूप गर्दी झालेली, त्यामुळे आता बीचवर क्राऊड किती असेल असा मला अंदाज आलाच होता. तर आता जाऊया दिवे आगर बीचला. आता आम्ही 5 वाजता इकडे दिवे आगर बीचवर पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकतात. तरी ऊन किती कडक आहे. आणि हा संडे होता तर क्राऊड पण खूप होता बीचवर. त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आहेत, ते बघू शकतात. आणि खूपच सुंदर बीच आहे, पण क्राऊड पण खूप होता. मी काय जास्त वेळ बीचवर थांबलो नाही, कारण की आम्हाला तर जायचं रूपनारायण मंदिरामध्ये. ते मंदिराच्या बाजूलाच हे कुंड आहे. आता आपण आलो सुवर्ण गणेश मंदिर. हा इकडचा पार्किंग एरिया होता आणि समोर दिसतोय ते सुवर्ण गणेश मंदिर. हे दिवे आगरमधलं फेमस असं टेम्पल आहे. आणि इकडे छोटेसे कपडे आहेत ते अलाउड नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तिकडचा दीपस्तंभ, हे पण मंदिर चिऱ्यांचं आहे. इकडची 3ही मंदिरं बघितली, हे चिऱ्यांच्या बांधकामाची होती, बघू शकतात. ही तुळशी वृंदावन आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप शांत आहे. शांतता आहे ह्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात पण, खूप मस्त वाटल्या. आता आपण जाऊया आरवी बीचला. चला तर. आरवी बीच, आणि इकडे खूप सारे पॉईंट आहेत, व्ह्यू पॉईंट आहेत. तुम्हाला इकडे लोक दिसतीलच. तर आम्ही डायरेक्ट बीचवर जातो आहे. मग त्या व्ह्यू पॉईंट आम्ही थांबणार नाही आहोत, कारण की आम्हाला सनसेट मिस नाही करायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे गाड्या लागल्या आहेत, तिकडे स्टॉल्स वगैरे होते. म्हणजे हा रस्ता आणि बाजूलाच बीच, म्हणजे खूपच सुंदर रस्ता होता, कधी संपूच नाही असा वाटत होता. बीच पण तुम्ही बघायला खूप क्लीन आहे, त्यामुळे व्ह्यू ना खूपच भारी होता एकदम, बघू शकतात. आणि ती व्हाईट सँड बीच आहे हा. चला आता आपण आरवी बीचवर सनसेट एन्जॉय करूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.